सुजय विखे यांच्या विधानसभेच्या इच्छेवर शिवाजी कर्डिले यांनी प्रतिक्रिया दिली आहे। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार आहे असं कर्डिले म्हणाले। कोण कुठून लढणार याबाबत पक्ष निर्णय घेणार असल्याचे कर्डिले यांनी म्हटलेलं आहे। तर सुजय विखे पाटील यांनी राहुरी आणि संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली। त्यानंतर राहुरी विधानसभा मतदारसंघावर दावा असणारे भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी यावर ही प्रतिक्रिया दिली आहे। माझं काम अर्ज करण्याचं आहे। मी अर्ज करतो, अर्ज केल्यावर तो स्वीकारला जावं न जावं हे स्थानिक लोकांचा प्रश्न आहे। तर मी अर्ज दोन्हीकडे करून ठेवतो, दोन्हीकडून कुठेही मला संधी मिळाली। जसं भाजपमध्ये तुम्हाला मागण्याचा अधिकार आहे, आमचे जे काही आजूबाजूचे पुढे मतदारसंघ जिथं समजा असा वाद झाला किंवा सत्यजित कदम की कर्डिले साहेब आणि तो वाद सुटत नसेल तर मी आहे। असं शेजारी संगमनेरमध्ये समजा एखादा उमेदवार 4-5 लोकांमध्ये ठरत नसेल किंवा कोण उभं राहिलं तर मला पक्षाने जर आदेश दिला की समन्वय होत नाहीये पण तुमच्या नावावर समन्वय होण्याची शक्यता आहे तिकडं, तर पक्षाच्या आदेशावर मी काम करणारा माणूस आहे आणि पक्ष जसं म्हणून तसं करू। भारतीय जनता पार्टी जो पक्ष निर्णय देतील तो निर्णय मी मान्य करण्याचं काम करेल आणि जे काय सुजयदादांनी राहुरी विधानसभेच्या मतदारसंघामध्ये उमेदवारी मागायची आणि इच्छा व्यक्त केली, लोकशाही पद्धतीने प्रत्येक जणाला त्याचा अधिकार आहे। परंतु शेवटी निर्णय भारतीय जनता पार्टीचे नेते घेतील आणि तो जो काय निर्णय घेतील तो मला मान्य राहील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।